व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, समोर बसलेल्या माझ्या माता, भगिनींनो, बंधूंनो आणि मित्रांनो, 1600चा काळ होता. विजापूरच्या आदिलशहाने अत्याचाराचं थैमान घातलेलं होतं. त्या अत्याचारामध्ये महिला, पुरुष, शेतकरी यांच्यावर प्रचंड असा अन्याय, अत्याचार या निजामशाहीने केलेला होता. त्या निजामशाहीच्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात प्रचंड जनतेमध्ये रोष निर्माण झालेला होता. अन्याय अत्याचारामुळे सगळीकडे अत्याचारच चालू होता. 19 फेब्रुवारी ती रम्य सकाळ होती. पक्षाचा किलबिलाट चालू होता. सकाळी सकाळी कोंबडे बाग देत होते. शेतकरी अवजारे घेऊन शेताकडे निघालेले होते. शिवनेरी गडावरून एक खबर आली. बघता बघता ती वाऱ्यासारखी पसरली. मा जिजाऊच्या पोटी पुत्ररत्न जन्मला. मा जिजाऊच्या पोटी पुत्ररत्न जन्मला. मा जिजाऊच्या पोटी पुत्ररत्न जन्मला. त्या पुत्ररत्नाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, येथे जमलेल्या तमाम माझ्या माता, बंधू, भगिनी आणि मित्रांनो, 1600च्या आसपासचा तो काळ होता. मुसलमान राजांनी महाराष्ट्रावर अत्याचाराचा तोम माजवला होता. दिल्लीचा कुतुबशहा, विजापूरचा आदिलशहा आणि हैदराबादचा निजाम या सर्वांनी महाराष्ट्रावर अतिशय अत्याचार केले. माता भगिनींना दिवसा डोळ्या बाहेर निघणं मुश्किल झालं होतं. शेतकरी परेशान झाले होते. सगळीकडे फक्त अत्याचार, अत्याचार आणि अत्याचार. आणि 19 फेब्रुवारी 1630चा तो दिवस, सकाळची वेळ होती. सूर्य विगवायचा वेळ. गायी अंबरडा पडत होत्या. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. कोंबडा बाग देत होता. जनावर शेताकडे निघाली होती आणि शेतकरी आपली अवजारं घेऊन शेताकडे कामासाठी चालली होती. प्रसन्न वातावरण असं काही प्रसन्न होतं की रमणीय वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये शिवनेरीवरून एक अतिशय आनंदाची बातमी चारी दिशाला वाऱ्यासारखी पोहोचली. मा जिजाऊने एक पुत्ररत्नाला जन्म दिला. मा जिजाऊने एक पुत्ररत्नाला जन्म दिला. मा जिजाऊने एक पुत्ररत्नाला जन्म दिला. आणि त्या पुत्राचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. टाळी द्या. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम माता, बंधू, भगिनी आणि मित्रांनो, 1600चा तो काळ होता. उत्तरेकडून मुघलशाही तर दक्षिणेकडून कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही यांनी महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचं स्तोम माजवलेलं होतं. आणि आया बहिणींची इज्जत असुरक्षित होती. शेतकऱ्यांची पिकं घरी येऊन पडतील की नाही अशी शेतकऱ्यांना भीती होती. अत्याचार, अत्याचार आणि अत्याचार अशी गोंधळाची परिस्थिती होती. आणि याच गोंधळाच्या परिस्थितीमध्ये 19 फेब्रुवारी 1630ची रम्य पहाट, पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. तांबडं फुटायला सुरुवात झाली होती. कोंबडे बाग देत होते. शेतकरी राजाची शेताकडे जाण्याची लगबग सुरू होती. आणि याच वेळी शिवनेरी गडावरून
एक खबर वाऱ्यासारखी पसरली. ती खबर होती, मा जिजाऊंनी पुत्ररत्नास जन्म दिला. मा जिजाऊंनी पुत्ररत्नास जन्म दिला. मा जिजाऊंनी पुत्ररत्नास जन्म दिला. आणि त्या पुत्राचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज.